नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 30 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतो की आश्रमातल्या मुली आता ट्रिपला चाललेल्या असतात आणि त्या मुली म्हणत असतात की सायलीताई आम्ही संध्याकाळपर्यंत परत येतो, प्लीज जाऊ देत ना, आम्ही खूप मज्जा करू. अरे सगळेजण बोला ना. आता सगळेजण प्लीज प्लीज म्हणत असतात. कुसुमताई म्हणते अरे अरे किती गोंधळ करताय. मधुभाऊ म्हणतात हे बघा तुम्ही सगळेजण आता पिकनिकला जाणार, पण खर्चाचा प्रश्न तर आहेच ना, मग काय करणार. तर बघा सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही ना खर्चाचा विचार नका बरं करू, मी आहे ना म्हणून. आणि आता मनूला म्हणते की मनू तुझ्या मॅडमचा नंबर असेल ना तर तो दे बरं मला, मी बोलते त्यांच्याशी. आता मानसी म्हणते हे बघताई जे काय असेल ते लवकर बोला, आम्हाला लवकर निघायला हवं म्हणून. आता बघा सायली काय करते, त्यांच्या पिकनिकच्या ज्या मॅडम आहेत ना तर त्यांना फोन लावते. आता आज आहे ना आपल्याला संपूर्ण व्यवस्थित दाखवलेलं आहे, म्हणजे अगदी पिकनिकला जाताना त्यांची बस, त्यांच्या मॅडम आणि नंतर फायनली ना या मुली कशा किडनॅप होतात हे सुद्धा आपल्याला शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित दाखवले. त्यामुळे प्लीज आजचा भाग आहे ना नक्की बघा शेवटपर्यंत. आणि हो, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता सायली त्या मॅडमला फोन लावते आणि म्हणते की मॅडम मी सायली सुभेदार बोलते, मानसी आणि दिव्याची ताई आज पिकनिक जाणार आहे ना त्यांची. तर त्या मॅडम म्हणतात हो, मुलींना थोडा ब्रेक मिळावा म्हणून 1 दिवसाची पिकनिक घेऊन जाते मी कर्जतच्या फार्म हाऊसवरती. मी स्वतः जाते त्यांच्यासोबत आणि संध्याकाळच्या आतमध्ये आम्ही तिकडून परतसुद्धा येणार आहोत म्हणून. सायली म्हणते ठीक आहे, काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे ना मॅडम. त्या मॅडम म्हणतात अहो काळजी कसली, अजिबात काही काळजी करू नका, माझा नंबर आहे ना तुमच्याकडे, तुम्ही कधीही कॉल करू शकता. मग पाठवताय ना मुलींना. सायली म्हणते हो हो या काय आता निघतातच ना, तयार आहेत म्हणून. आता लगेच लगेच फोन ठेवला ना की मुली गोंधळ करायला लागतात, ये सायलीताई म्हणून तिला मिठी मारतात. आणि इकडे हे श्वेता सगळं ऐकत असते. सायली म्हणते हो ऐका माझं, पण हे बघा मस्ती करायची नाही, जबाबदारीने वागायचं आणि मॅडम जिथे असतील ना तिथेच राहायचं, मैत्रिणींबरोबर राहायचं, एकटं कुठेही राहायचं नाही. मानसी म्हणते हे बघा तुम्ही सगळ्यांनी अजिबात काळजी करू नका, मी यांची मोठी ताई आहे ना, तर मी आहे ना यांना बरोबर कर्जतला घेऊन जाईन आणि नीट घेऊन सुद्धा येईन. आणि हो आमची बस आहे ना ती क्लासच्या रस्त्यावरूनच सुटणार आहे आणि परत ती त्याच रस्त्यावरून येणार आहे. मधुभाऊ म्हणतात तुमचा क्लास DN रोडलाच आहे ना. तर मुली म्हणतात हो. आता हे सगळं श्वेता ऐकते आणि बघा आता त्या प्रियाला ना सगळं काही डिटेल फोन करून मेसेज करून सांगते की मानसी आणि त्याच्या सगळ्या मुली त्यांच्या क्लासच्या ट्रिपसाठी निघत आहेत आणि त्यांची बस क्लासजवळूनच DN रोडवरूनच सुटणार आहे म्हणून. आणि पुढे लिहिते की कर्जतवरूनच त्या डायरेक्ट घरी येणार आहेत, तेव्हा त्या क्लासकडूनच बस येणार आहे असं डिटेल ही श्वेताना मेसेज करून सांगते. इकडे कुसुमताई म्हणत असते अरबट चरबट काही बनवायचं नाही, सांगून ठेवते मी, काहीतरी बनवते लगेच डब्याला. मानसी म्हणते नको आम्हाला तिकडे जेवण असणार आहे म्हणून. मुली म्हणतात चला मग आता आपण निघूयात का, असं म्हणून सगळ्या मुलींना खूप दंगा करत बाय बाय करून निघतात. खरंच खूप छान वातावरण दाखवलं या आश्रमामधलं. आता बघा ही श्वेता सगळ्या मुली जाताना बघते. आता कुसुमताई म्हणते बघितलं दार किती जोरात लावलं ते त्यांनी म्हणून. आणि बघा आता तिथे ना तो सोम्या आणि अजून एक मुलगा आहे ना आता फुगून बसलेला असतो. सायली म्हणते गौरी जरा इकडे ये ग म्हणून. आता बघा सायली काय करते, सायली म्हणते काय गो गौरी कोणाची तरी गाल खूप फुगलेले दिसतात आज, म्हणजे त्या 2 मुलांना म्हणत असते. आणि पुढे म्हणते पण आता गरमागरम वडापाव खाल्ला ना की बघ कसा लगेच मूड बदलेल की नाही त्यांचा म्हणून. असं आहे ना त्या 2 मुलांकडे बघून सायली गौरीशी बोलत असते. आता ती मुलं खूप खुश होतात आणि म्हणतात वाव वडापाव मला सुद्धा. आणि कुसुमताई म्हणते आणि गौराबाई तुला, तर गौरी म्हणते मला पण. आता तो मुलगा म्हणतो सायलीताई लवकर गरमागरम वडे बनवू ना म्हणून. आणि आता किचनमध्ये सायली जाताना या मुलांसाठी गरमागरम वडापाव बनवते. आपण पाहतोय की आता पुन्हा पुढचं असेल. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये ना जोरदार ताई सुरू असते. कल्पनाताई म्हणत असतात अर्जुन तुझं आधी काम बाजूला ठेव, मी तुला सामानाची यादी दिली होती त्याचं काय झालं. अर्जुन म्हणतो हो हो मामा तेच करतोय म्हणून अर्जुन यांना सगळ्यांना नुसते ऑर्डर देत असतो, हे काय करतोय ते काय करतोय. आणि यांना यांच्या घरातल्या आवरावरीचा सगळा सीन दाखवलाय. इकडे कल्पनाताई म्हणत असतात कामाच्या वेळेला नाही अजिबात ऐकत नाहीत मुलं म्हणून. आणि मला सांगतो कुसुमानी मध्ये आमंत्रण दिलं का. कल्पनाताई म्हणतात अय्या मी त्यांना विसरलेच ग. प्रतिमा ते म्हणतात काय ग कल्पना, ते म्हणतात की कल्पनाताई म्हणतात थांब आम्ही लगेचच त्यांना फोन करते म्हणून. इकडे आपल्याला आश्रमातला सीन दाखवला आहे. आश्रमामध्ये कुसुमताई म्हणत असते मधुभाऊ थोडा चहा देऊ का. आता इतक्यातच आहे ना कल्पनाताईंचा फोन येतो आणि कुसुमताई म्हणते अरे कल्पनाताईंचाच फोन आहे. मधुभाऊ म्हणतात हो का, जरा स्पीकरवर टाक बरं फोन. आता कल्पनाताई म्हणत असतात की हॅलो. तर कल्पनाताई म्हणतात की कुसुमताई म्हणते की काय हो कसं काय फोन केलात तुम्ही. कल्पनाताई म्हणतात अहो आज आहे ना आम्ही आज संध्याकाळी सायलीचं डोहाळे जेवण करायचं ठरवलं आहे. कुसुमताई म्हणते अरे आज अचानक असं कसं काय. कल्पनाताई म्हणतात हो गुरुजींना काल फोन केला होता ना तर त्यांनी सांगितलं आज केलं तरी चालेल, पण आमचं काही ठरतच नव्हतं ग लवकर. मग शेवटी प्रतिमाने आणि मी ठरवलं की शेवटी आज करायचंच म्हणून डोहाळे जेवण, म्हणून तुम्हाला आमंत्रणाला फोन केला आहे. कुसुमताई म्हणते बरं ठीक आहे मग मी येईन म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात फक्त तुम्हीच नाही तर
तू काका मधुभाऊ मुलं सगळेजण इथे यायलाच हवेत. मधुभाऊ म्हणतात नमस्कार कल्पनाताई. कल्पनाताई म्हणतात ना मधुभाऊ नमस्कार नमस्कार. आज सायलीच्या डोहाळे जेवणाला यायचं आहे तुम्ही. मधुभाऊ म्हणतात हो आम्ही येणार, नक्कीच येणार, सगळी येणार. मला माहिती आहे खरं तर डोहाळे जेवणाला बायकांचाच भरणा जास्त असतो, पण लेकीचा कौतुक सोहळा बघायला ना मी टाळणार नाही अजिबातच म्हणून. कल्पनाताई म्हणतात हो नक्की या नक्की या. आता लगेच कुसुमताई म्हणते काय आहे ना की आश्रमातल्या सगळ्या मुली इथनं पिकनिकला गेल्यात, मग त्यांना संध्याकाळी येतील, मग त्या आल्या की आम्ही सगळेजण आवरतो आणि मग एकत्रच येतो, चालेल ना. कल्पनाताई म्हणतात हो हो चालेल चालेल, ठेवू का मग मी, लवकर या तर मी. अच्छा म्हणून ना फोन ठेवला जातो. मधुभाऊ म्हणतात आपल्या साऊवरती खरंच किती प्रेम करतात ना ही लोक. आता आपण पाहतोय पुन्हा प्रियाचा सीन इकडे जेलमधला. आता ही प्रियाने ना सचिनला फोन केलेला असतो आणि म्हणते की सचिन मी तुला ना श्वेताचा मेसेज फॉरवर्ड करते. आता ती मानसी आणि सगळ्या मुली ज्या आहेत ना तर त्या कुठल्या तरी ना कर्जच्या पिकनिकसाठी म्हणून गेलेल्या आहेत, संध्याकाळी परत पण येणार आहेत. पण हे बघ संध्याकाळपर्यंत त्या कर्जतवरून आश्रमाकडे निघाल्या नाही की रस्त्यातच त्यांना उचलायचं. हां आता असंही प्रिया सचिनला सांगत असते. राकेश पण तिथंच असतो. प्रिया पुढे म्हणते काय आहे ना की मला सायलीला डोहाळे जेवणाचं एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे रे. आता राकेश आणि सचिन हसत असतात जोरजोरात. आता सचिन म्हणतो आपण ज्या संधीसाठी इतक्या दिवस तयारी करून ठेवली होती ना तर ती आपल्याला खूपच लवकर मिळाली म्हणून. आता प्रिया म्हणते हे बघा एक सचिन, आत्तापासूनच एक माणूस आहे ना त्यांच्या मागावरती ठेव. आत्तापासून एक माणूस मागावर पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं, म्हणजे आपल्याला जेव्हा त्यांना हवं तेव्हा उचलता येईल. राकेश म्हणतो ठीक आहे मग मी अण्णांचा एखादा माणूस त्यांच्या मागे पाठवतो. आणि सचिन म्हणतो ठीक आहे तर मग आम्ही तुला अपडेट देतच राहू म्हणून. असं म्हणून आहे ना आता फोन ठेवला जातो आणि बघा राकेश आणि सचिन खूप खुश झालेले असतात. आपण पुन्हा पाहतोय सुभेदारांच्या घरचा असेल. इकडे ही सायली ना श्वेताला घेऊन येते आणि म्हणते मी तुम्हाला श्वेताबद्दल सांगितलं होतं ना. कल्पनाताई म्हणतात सायली तुझं नेहमी कौतुक करत असते. हां बघ अगं बस ना म्हणून. सायली म्हणते अगं श्वेता बस, लाजू नकोस, अगं तुझंच घर आहे असं समज म्हणून. आता बस म्हणून आहे ना तिला चेअरवरती बसवलं जातं. आता बघा पुढे काय होतं ते. पुढे ना सायली म्हणते श्वेता सगळ्यांची ओळख करून देते. हां म्हणूनच म्हणते हे माझ्या सासूबाई, ही माझी आई आणि चैतन्य भाऊजी आणि यांना तर तू ओळखतेच. हे बघ हे आहेत अश्विन भाऊजी. आता सगळ्यांची ओळख करून झाल्यानंतर आता बघा श्वेता आहे ना ही सायली जी आहे ना तर ती अस्मिताची ओळख करून देते. हे बघ ही माझी नंदन अस्मिता म्हणून. आता अस्मिता तिला नमस्कार म्हणते. अर्जुन म्हणतो अगं बायको तू का उभी आहेस, बस नाही ते बस बस बस. पण अर्जुन पहिल्यांदा ना बायकोची काळजी घेतो, हुशार आहे बाबा. आता आपण पाहतोय पुन्हा इकडे श्वेता म्हणते की मी खूप कौतुक ऐकले तुम्हा सगळ्यांचं आणि म्हणते की सायलीताई ना नेहमी तुमच्याबद्दल ना बोलत असते म्हणून. आणि पुढे बघा प्रतिमा त्या म्हणतात तू डोहाळे जेवणासाठी आलीस ना ते अगदी बरं झालं. हा श्वेता ते श्वेता म्हणते पण मी पाहुणे म्हणून नाही आले, मी सगळ्यांना ना मदत करायला आली आहे, अगदी घरची व्यक्ती म्हणून. आता असं म्हणल्यानंतर चैतन्याने ना आता गोलूला पकडलेलं असतं. सायली म्हणते अस्मिता आपलं ठरलं होतं ना की गोलूला सांभाळण्यासाठी एखादी चांगली मुलगी बघायची. मला वाटतं की श्वेता या कामासाठी अगदी योग्य आहे म्हणून. तुला काय वाटतं? अगं हे बघ ती आहे ना अगदी आईच्या मायेने सांभाळेल गोलूला असंही सायली म्हणत असते. अर्जुन म्हणतो हो अस्मिता ही आश्रमातल्या लहान मुलांवरती ना किती प्रेम करते हे मी बघितलंय. अस्मिता म्हणत असते सायली अगं तर सायली म्हणते अस्मिता अजिबात काळजी करू नकोस, बिनधास्त राहा. असं म्हणल्यानंतर अस्मिता लगेचच मान हलवते. पुन्हा आपण आता पुढचा सीन पाहतो तो म्हणजे जेलमधला. इकडे प्रिया ना जेलमध्ये आता फेऱ्या मारत असते आणि थोडीशी अस्वस्थ असते. आता प्रिया मनातच म्हणत असते की सायली आज तुझं डोहाळे जेवण असं साजरं होणार आहे ना की तुझ्या बाळाच्या सुद्धा ना आयुष्यभर लक्षात राहील तो दिवस. आता ती कॉन्स्टेबल म्हणते प्रिया अगं सगळंच तर तुझ्या मनासारखं घडतंय, मग तरीसुद्धा तुझं तोंड वाकडच का गं. त्या प्रिया तिच्यावर चिडतीन खूपच हायपर होते आणि म्हणते काय घडलंय ग माझ्या मनासारखं, हां काय घडलंय माझ्या मनासारखं, काही नाही म्हणून जोरजोरात आहे ना त्या जेलमधल्या गजांवरती हात आपटायला लागते. आणि म्हणते ती सायली तिथे आहे ना तन्वी म्हणून बसली, ती सुभेदार तर तिचं कौतुक करता करता थकत नसतील आणि मी काय करते तर मी इथं जेलमध्ये सडते, माझी काय अवस्था झाली इथे. म्हणून प्रिया खूपच हायपर होते आणि म्हणते की मी नाही सोडणार त्या सायलीला, मी अजिबात सोडणार नाही, संपून टाकीन मी त्या सायलीला. म्हणून ना त्या जेलमध्ये ना खूप तोडाफोड करायला लागते, सगळी घाणतोड तिचे जे काही कपडे असतात ना तर ते फेकाफेकी करते आणि म्हणते की सायलीमुळे ना मी ते जेलमध्ये सडते, मी सोडणार नाही तिला. म्हणून आहे ना आता ती बेंच काय ढकलून देते. त्यानंतर ती माठ असतो ना त्या माठावरचं भांडं पातेलं सगळं फेकून देते आणि त्यानंतर तो माठ आहे ना असा काही फोडून टाकते की आणि त्याचे खापर आहे ना तर ते हातात पण घेते. आता ती कॉन्स्टेबल ओरडत असते अगं प्रिया ऐक ना, तू एवढी हायपर होऊ नकोस. आणि प्रिया एकसारखी ओरडत असते की सायलीमुळे मी इथे मी तिला सोडणार नाही. कॉन्स्टेबल प्रिया म्हणून ओरडत असते. त्या माठावरती सुद्धा ना असा एक जोरात हात मारते आणि तो माठ पण तोडून टाकते. शेवटी त्याचा एक तुकडा हातात घेते आणि बघा आता त्या तुकड्याने ना ती भिंतीवर
लिहायला लागते आणि आता तिच्या हातातून ना रक्त येत असतं, हात तिचा संपूर्ण रक्तबंबाळ झालेला असतो आणि ना ही प्रिया त्या भिंतीवरती लिहित असते की सायलीला मी सोडणार नाही, मी तिला मारून टाकेन, असं काहीतरी लिहित असते ही. आणि तिच्या हातातून ना रक्त गळत असतं. आता हे सगळं ती कॉन्स्टेबल बघते आणि आता पळत पळत प्रियाकडे सुद्धा येते आणि तिला म्हणते, अगं प्रिया, तुला काही कळतंय का, हे सगळं तू काय करून घेतलंयस म्हणून. आणि तिचा हात बघितल्यानंतर तिच्या हातातून ना तो तुकडा काढून फेकून देते आणि म्हणते, बघ किती रक्त आलंय, ते सोड म्हणते ना मी तुला म्हणून. आणि प्रिया त्या हाताकडे बघत असते आणि आता त्या हाताकडे बघते आणि तिच्या हातातून तर खूप रक्त आलेलं असते. तर ते रक्त आहे ना, ते अक्षरशः ती स्वतःच्या तोंडाला ना सगळं लावून घेते आणि बापरे, प्रिया इतकी सोडाची आग प्रियाच्या मनात दगदगते ना की बस. प्रिया म्हणत असते की सायलीच्या सुखाला ना मी सुरुंग लावणार आहे, बरबाद करणार आहे मी तिला. अरे मी तन्वी होते ना, मग माझं सगळं ऐश्वर्य, माझे सगळं सुख हे सगळं ना तिने हिरावून घेतलंय. आणि पुढे प्रिया म्हणते की पण आता नाही, आता नाही, आता ना मी तिला अजिबात सोडणार नाही, आता माझी जागा कुणीही नाही घेऊ शकत, अगदी खरी तन्वीसुद्धा नाही घेऊ शकत माझी जागा, असंही प्रिया म्हणायला लागते. बापरे, फार डेंजर दाखवली बाबा प्रिया. आपण पाहतोय की इकडे स्मिता म्हणत असते की स्मिता, स्पीच व्यवस्थित काळजी घेशील ना गं, त्याच्या ना खाण्यापिण्याकडे झोपण्याकडे व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, हे बघ त्याच्या सगळ्या वेळा नीट पाळायच्या. हां, श्वेता म्हणते, स्मिता ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही ऑफिसला जाताय ना तर मग अगदी निश्चिंत जा, हां मी सगळी स्मितची काळजी घेईन म्हणून. आणि म्हणते की गोलू माझ्याकडे अगदी सुखरूप होईल, सुखरूप असेल म्हणून मी घेऊ का त्याला. त्या स्मिता म्हणते, अगं असा पटकन नाही येणार तो तुझ्याकडे, त्याला तुझी सवय नाही आहे ना म्हणून. आणि म्हणते की शिंग फुटली आता, म्हणून त्यावेळी थोडा वेळ घेईल आणि मगच येईल तुझ्याकडे. आता श्वेता म्हणते, एकदा मी प्रयत्न करते ना म्हणून आहे ना चैतन्याकडे जाते आणि म्हणते, गोलू ये माझ्याकडे. आता हा गोलू झोपलेला असतो. श्वेता म्हणते, आई म्हणते की अशी तुला शिंग फुटली आहेत, बघू कशी शिंग फुटली आहे, असं म्हणते. आणि आता त्याला घेते उचलून, तर बघा गोलू अजिबातच रडत नाही. आता चैतन्य म्हणतो की अरे, मी गोलूला त्याच्या जन्माच्या आधीपासून ओळखतोय, तर माझ्याकडे आले की हा रडतो आणि बघा हिच्याकडे गेला की लगेच तो निवांत झोपलाय, उठला पण नाही, काय हे गोलू, असा हा चैतन्य म्हणत असतो. सायली म्हणते, मी म्हटलं होतं ना की ही श्वेता आहे ना लगेच लळा लावते म्हणून. कल्पनाताई म्हणतात, श्वेता आता गोलूला ना जरा तुझ्याकडेच ठेवा, म्हणजे अस्मिताला पण तिचं सगळं आटपता येईल. हां, असं म्हणल्यानंतर पुढे कल्पनाताई म्हणतात, अर्जुन सायली जा बरं तुम्ही दोघंजणं सुद्धा जाऊन पटकन तयार होऊन या म्हणून. आता अस्मिता पण म्हणते, हो जा जा, तुमच्यासाठी ना वरती सरप्राईज आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, सरप्राईज, आता काय सरप्राईज आहे. कल्पनाताई म्हणतात, अरे वरती जाऊन तरी बघा, आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेलं सरप्राईज आहे ते, जा बरं. अर्जुन म्हणतो, लगेच बघतो, चल बायको. आणि म्हणतो, सॉरी हा सावकाश जायचं आहे ना म्हणून. आणि आता बघा अर्जुन आहे ना सायलीला घेऊन आता वरती जातो. आता जिन्यातून चालत असताना सुद्धा ना सायलीच्या मनामध्ये पिकनिकला गेलेल्या मुलींचाच विचार असतो. सायली अर्जुनला म्हणत असते, मानसीच्या पिकनिकच्या मॅडमना मी जरा फोन करून विचारू का. अर्जुन म्हणतो, फोन नाही केलास तर तुला चेन पडणार आहे का, कर फोन. आता बघा सायली त्यांना फोन लावते आणि इकडे ना बसमध्ये मुली खूप एन्जॉय करत असतात, मस्तपैकी धमाल करत असतात. आणि आता फोन वाजल्यानंतर तो मॅडम आहेत ना फोन उचलतात आणि म्हणतात की हां हॅलो बोला. तर सायली म्हणते, पोचलात का हो तुम्ही. मॅडम म्हणतात, नाही अजून वाटेतच आहोत, पोचतोय आम्ही. सायली म्हणते, मुली व्यवस्थित आहेत ना. तर मॅडम म्हणतात, हो अगदी मुली व्यवस्थित आहेत, तुम्ही काहीच काळजी करू नका. एक मिनटं मानसीला फोन देते. हां, आता मानसीला फोन घेतल्यानंतर सायली म्हणते, काय ग मानसी कशी आहेस. तर मानसी म्हणते, अगं सायली ताई खूप मजा येते आणि आम्ही गाडीत एकत्र बसतोय आणि एकमेकीला आम्ही जोकसुद्धा सांगतोय. हां, सायली म्हणते, बरोबर हे बघा मजा करा पण मॅडमना त्रास देऊ नका. हां, आणि म्हणते, हे परत दे मॅडमना फोन. आता मॅडमला फोन दिल्यानंतर मॅडम म्हणतात, हां बोला. तर सायली म्हणते, हे बघा मॅडम, आज आहे ना माझं डोहाळे जेवण आहे, तर मुली आल्या जर का डोहाळे जेवण आलं तर बरं होईल. तुम्ही जर का पनवेलमध्ये संध्याकाळी लवकर पोहोचलात ना तर त्यांनाही माझ्या घरी येता येईल ना, तुम्ही जरा लवकर येण्याचा प्रयत्न कराल का. तर मॅडम म्हणतात, हो अंधार पडायच्या आतमध्ये आम्ही ना पनवेलला पोहोचूच म्हणून. सायली म्हणते, बरोबर आहे मॅडम, ठीक आहे म्हणून सायली आता फोन ठेवते. अर्जुन म्हणतो, आता खुश. तर सायली म्हणते, हो. अर्जुन म्हणतो, चल आता रूममध्ये म्हणून. आपण पाहतो इकडे खाली ना सुभेदारांच्या घरामध्ये ना सगळे सुभेदार मेंबर जे आहेत ना तर ते आवरावरी करत असतात, म्हणजे छान असं सगळेजण ना डेकोरेशन करत असतात. आणि प्रतिमा त्यांनी कल्पनाताई यांनी तर किचनचाच ताबा घेतलेला असतोय. आणि ही श्वेता गोलूला घेऊन येणं सगळ्यांना मदत करत असते, म्हणजे इकडून तिकडे फुलं द्यायला वगैरे अशी मदत करत असते. आणि अस्मिता हे सगळं बघत असते की श्वेता खरंच गोलूची खूप काळजी घेत असते, त्याला घेऊन फिरवते, त्याला पाणी पाजते, म्हणजे पाण्याच्या बॉटलने वगैरे. आणि सगळं अस्मिता बघते आणि तिला हे सगळं खूप आवडत असतं.
पुन्हा आपण इकडे जेलमधला सीन पाहतोय. आता ही जेलमध्ये बघा, ही प्रिया ना पहिल्यांदा तर तोंड धुते, तोंड पुसते, त्यानंतर आहे ना एका तिला कागदाच्या पुडीमध्ये ना कोणतरी पावडर दिलेली असते. आता ती पावडर पण ती चेहऱ्याला लावते आणि स्वतःचाच मेकअप काय करते. प्रियाला ना इतकं डिप्रेशन आलंय ना की तिला ना आता सायलीचं डोळे जे होतं ही ना म्हणजे कल्पनाच तिला सहन होत नाही. त्यामुळे ती इतकी वेड्यासारखी वागते ना आज जेलमध्ये की बास बापरे. पण प्रेक्षक आजचा भाग कसा होता तुम्हाला आवडतोय ना तर प्लीज माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईकसुद्धा करा. हां, आता ही प्रिया ना गाणी म्हणायला लागते. कुणीतरी येणार ग म्हणून एकटीच अशी गाणी म्हणायला काय लागते, नाचायला काय लागते आणि स्वतः तर गाणंच म्हणत असते आणि म्हणते की तिथे सगळ्यांची लाडकी सायली प्रेग्नंट आहे आणि इथे मी प्रेग्नंट आहे आणि म्हणते पण लाड फक्त तिचेच का बरं, माझे का लाड नाही आहेत आणि तीही सुभेदारांची सून आहे तशीच मीही सुभेदारांची सून आहे, मग आमच्या दोघींमध्ये असं फरक का बरं आणि मग आमच्या दोघींचं जे काय आहे ते सेम असायला हवं की नको, म्हणजे एकतर मला तिथे जायला हवं किंवा मग सायलीने तर इथे यायला हवं नाही का, असं म्हणत असते आणि इतके विकृत पद्धतीने हसत असते ना. आणि पुन्हा कुणीतरी येणार गमून हसते काय आणि जेलमध्ये नाचायलाच लागते. आता ती कॉन्स्टेबल येते म्हणते अगं हे काय वेडेपणा लागलाय, अगं नाचतेस काय तू अशी, अगं तू विसरलीस का तुला 7वा महिना संपत आलाय, जरा ना शांत बस म्हणून. प्रिया म्हणते 7वा, अरे मग 8वा आणि मग 9वा आणि मग सुभेदारांचा वारस जन्माला येणार असंही प्रिया म्हणते आणि पुढे म्हणते पण ताई सुभेदार माझं कुठलाच हट्ट पुरवत नाही आहेत ग आणि म्हणते तू करशील का ग माझा लाड ताई, तू करशील का ग लाड, सांग ना माझा, तू माझे पुरवशील का ग हट्ट, सांग ना. म्हणून ना त्या कॉन्स्टेबलचेच आहेत ना गालदोरी पकडते आणि ओढायला लागते. ते कॉन्स्टेबल म्हणते सोडतो ना माझी नोकरी आज घालवूनच राहणार आहे, चल आता जेवायला. तर प्रिया म्हणते ताई ऐक ना ग, मला ना शेवयाची खीर आणि अळूवडी खावीशी वाटते ग ताई, देशील का ग मला. आता ती कॉन्स्टेबल म्हणते गप ताटात वाढलंय ना तर ते जेव. प्रिया म्हणत असते असं काय करतेस ग ताई, मी काय म्हणते अळूवडी नाही तर निदान शेवयाची खीर तरी दे ना. ते कॉन्स्टेबल तिचा हात पकडते आणि म्हणते की चल जेवायला आणि प्रिया म्हणत असते अगं एवढं काय होतंय, दे ना मला खायला. आणि आता ते कॉन्स्टेबल ते प्रियाला जेवायला घेऊन जाते. इकडे आपण पाहतोय बसमध्ये मुली छान धमाल करत असतात, त्यांची बस चालू असते आणि इतक्यातच महिपचा एक माणूस आहे ना त्या बसचा पाठलाग करत असतो आणि बसचा पाठलाग करून त्या बसमध्ये मुली आहेत ना याची खात्री करतो, ते एन्जॉय करतात हे सगळं बघतो. आणि आता तिकडे सचिन आणि राकेशला फोन लावतो आणि म्हणतो हो त्या मुलींवरती माझं लक्ष आहे, त्या पनवेलकडे परत चालल्या की ना की मी तुम्हाला सांगतो. राकेश म्हणतो ऐक ना तू डायरेक्ट आहे ना तेव्हा नको कॉल करू, आधीमध्ये पण अपडेट देत जा. सचिन म्हणतो आज कोणताही गोंधळ होता कामा नाही, कळलं का. तो माणूस म्हणतो हो काही गोंधळ होत नाही, मी तुमचं कामच करतो, काळजी करू नका, असं म्हणून तो माणूस फोन ठेवतो आणि त्यांचं लक्ष पूर्ण त्या मुलींवरती असतं. आणि इकडे राकेश आणि सचिन खुश होत असतात. आपण आता पाहतोय पुन्हा पुढचा सीन. पुन्हा आपण प्रियाचं सीन पाहतोय. एक महिला कैदी म्हणते काय ग प्रिया आज गप्प काय असतं. प्रिया म्हणते बघ ना आता मला 7वा महिना संपत आलाय पण माझा नवरा माझ्याकडे डुंकून पण बघत नाही, माझ्या घरचं कोणी भेटायला पण आलं नाही माझ्याकडे, माझं इतकं नशीब गहाण आहे का ग, म्हणून प्रिया रडायला लागते. आता त्या म्हणतात अगं सगळेजण या ग जरा इकडे म्हणून. ते बघा आता प्रियाकडे येऊन म्हणतात की अगं प्रिया हे बघ ही सुशीला हे ज्या घरी कोणी पण नसतं माहिती आहे का, आणि ही मयुरी आणि ही जिच्या तरी मुलांनी ना हिला घराबाहेर ना लाथा मारून हकललंय आणि माझ्या तर नवऱ्याने मला डायरेक्ट पोलिसांच्याच ताब्यात दिलं. मग मला सांग की अगं तू मला एक गोष्ट सांग की तुझं नशीब किती चांगलं आहे, तुझ्याकडे निदान तुझं बाळ तरी आहे, मग तू अशी का रडतेस, आम्ही सगळे आहोत ना. मग आता प्रिया पुन्हा आणखीन रडायला लागते आणि बघा आता त्या महिला कैदीचा हातात घेते आणि म्हणते की हे बघा आता तुम्हीच माझं कुटुंब आहात. आणि काय म्हणते माहिती का ते ना, आणि तुम्ही माझं मग डोहाळे जेवण करा ना म्हणून. बापरे जेलमध्ये आणि डोहाळे जेवण. इकडे आपण पाहतोय अर्जुन आणि सायली आता रूममध्ये येतात आणि जे काही सरप्राईज ठेवले तर ते सगळे बघतात. खरंच घरच्यांनी ना सुभेदारांनी खूप छान सरप्राईज ठेवलेलं असतं. म्हणजे सायलीला तिचं डोहाळे जेवणासाठीची साडी, तिचं मेकअपचं सगळं सामान, अर्जुनची शेरवानी, बाळाचे फोटो आणि डॅड टू बी आणि मॉम टू बी असे काही पोस्टर असं सगळं ठेवलेलं असतं. अर्जुन म्हणतो म्हणजे मम्मा आणि अस्मिताई हे या सगळ्याबद्दल बोलत होते. तर सायली सगळं बघते आणि म्हणते किती गुड आहे हे. अहो मी सांगू का तुम्हाला, खरं तर आपण आपल्या बाळाला थँक्यू म्हणायला हवं आहे, कारण आपले हे सगळे लाड आहेत ना आपल्या बाळामुळेच होत आहेत म्हणून, आणि त्याच्यामुळेच तर आपण आईबाबा होणार आहोत ना. आणि ते जसजसं माझ्या पोटात वाढतंय ना तसाच आपला आनंदही वाढत चाललाय असं सायली म्हणत असते. अर्जुन म्हणतो की बाळा आईबाबा होणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे म्हणून.
आणि अर्जुन म्हणतो बाळा आणि ते तुझ्यामुळं आम्हाला मिळालं आहे त्यामुळे थँक्यू. अर्जुन म्हणतो आणि त्यामुळे ना आज तुझे पण खूप लाड होणार आहेत, मज्जा करून घे हां. सायली म्हणते बरं आता बाळाशी बोलणं पुरे झालं, आता मी आवरायला घेऊ का? तर अर्जुन म्हणतो नाही 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 थांब एक सरप्राईज अजून आहे तुझ्यासाठी म्हणून. आणि म्हणतो हे बघ जे बाकी कोणी नाही तर मी आणलंय म्हणून. सायली म्हणते काय आहे? तर अर्जुन म्हणतो दाखवतो आधी डोळे बंद कर म्हणून जातो आणि आता कपाटातून आहे ना ते गिफ्ट घेऊन येतो. आणि आता सायलीच्या समोर ते गिफ्ट ठेवतो आणि बघा अर्जुनने ना आता अगदी सोन्याची नथ सायलीसाठी घेऊन आलेला असतो अर्जुन. आता तो बॉक्स तिच्यासमोर धरतो आणि म्हणतो की हां डोळे उघडा आता. आणि आता डोळे उघड म्हणल्यानंतर सायली डोळे उघडते आणि आता म्हणते या बॉक्समध्ये काय आहे सांगा ना. अर्जुन म्हणतो बघ तर तू आता काय म्हणून. अर्जुन म्हणत असतो बायको बाळाच्या बाबाकडून बाळाच्या आईसाठी डोहाळे जेवणासाठी एक खास गिफ्ट आहे. सायली म्हणते आज काय यात? अर्जुन म्हणतो आज ना तुला मला काहीतरी स्पेशल द्यायचं होतं, आय होप तुला आवडेल ते म्हणून असं म्हणतो. आणि आता सायलीच्या हातात तो बॉक्स देतो. आता सायली ते उघडून बघते आणि खरंच खूप सुंदर अशी नथ दिली आहे अर्जुनने सायलीला, खूपच छान डिझाईन आहे ती. आजचा भाग त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता सायली म्हणते खरंच खूप छान आहे. अर्जुन म्हणतो आवडली ना? सायली म्हणते हो आवडली. अर्जुन म्हणतो माझी बायको तर सुंदर आहेच आणि गेल्या काही महिन्यापासून ती आणखीन सुंदर दिसायला लागली, पण आज जेव्हा तू तयार होऊन ही नथ घालून येशील ना तेव्हा तू या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री दिसशील म्हणून असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. आणि म्हणतो चला आता आवरून घेऊयात म्हणून. आणि ठरलं तर मग आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहतोय अर्जुन म्हणतो आणखीन एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी म्हणून. आता सायलीला बसवतो आणि तिचा सगळा मेकअप करतो. इकडे प्रिया म्हणत असते की सौभाग्यवती प्रिया अश्विन सुभेदारचे डोहाळे जेवण होणार आणि तीही अगदी थाटात होणार आहे म्हणून. आणि अर्जुन इकडे सायलीला तयार करत असतो आणि या प्रियाला ना वेळ लागले आता की तिला स्वतःचं डोहाळे जेवण करून घ्यायचं असतं ते. आपण पाहतोय की इकडे आता या ज्या पिकनिकला गेलेल्या मुली आहेत ना तर त्यांना एक व्हॅन येते आणि भराभर 2-3 लोक त्यातून उतरतात आणि सगळ्या व्हॅनमध्ये त्या मुलींना कोंबतात. आणि आता तो माणूस या सगळ्याचे फोटो काढतो, प्रियाला टाकतो आणि तो म्हणतो की प्रिया मॅडम काम झालं म्हणून आहे ना. प्रियाला सगळे फोटो सेंडसुद्धा होतात की मुलींना आता प्रॉपर किडनॅप केलं आहे म्हणून. आता हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.